मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की अक्षय हा आता किचनमध्ये काम करत असतो. तर शशिकांत मुकादम हे त्याला म्हणत असतात की हे बघ, आता आपल्याला माघार घ्यायची नाही आहे, आपल्याला आता असंच पुढे चालत राहायचं आहे. रमाला असं सतत वाटलं पाहिजे की तुझ्यासुद्धा आयुष्यात एखादी मुलगी आहे, कळलं का. त्यावर आता शशिकांत मुकादमांनी असं म्हटल्यावर अक्षय म्हणतो, हो बाबा, कळलं मला, तुम्ही तेच पुन्हा सांगताय की. त्यावर शशिकांत मुकादम म्हणत असतात, पण तू ते लक्षात ठेव आणि तसा वाघ, समजलं ना. तुझ्या आयुष्यात एखादी मुलगी आहेच हे रमाला वाटायलाच हवं. इतक्यात रमा येते तिकडे आणि जोरात म्हणते, काय सुरू आहे तुमचं. त्यावेळी आता अक्षय हा लगेचच म्हणतो, एक मिनटं, एकच मिनटं. त्यावर रमाला वाटतं तो तिला म्हणतो. तर अक्षय समोर लगेच म्हणतो, हो बेबी, मी करतो तुला नंतर, हो. आणि मग तो फोन कट करतो. त्याबरोबर रमा म्हणत असते की काय चाललं आहे तुमचं. अहो, आरोहीला तुमच्यामुळे जांभळ्या येत आहेत, तिची झोप होत नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे शशिकांत मुकादम मुद्दामून लाडीगोडी लावून अक्षयशी प्रेमाने बोलण्याचं नाटक करू लागतात. काय रे बेबी, तुला माझ्यासाठी वेळ नाही आहे का. मी नाही आहे तर मग कोणाशी बोलशील. हां, काय चाललं आहे काय तुझं. त्यावेळी रमा म्हणत असते की नंतर बोलू शकता ना तुम्ही त्या फोनवर, आधी मी काय सांगते ना ते ऐका. त्याबरोबर मग अक्षय लगेच म्हणतो, काय झालं आरोही. अगं बाळा, नाही असं शाळेत झोपायचं नाही, शाळेत अभ्यास करायला येतो की नाही आपण. त्यावर आरोही म्हणत असते, बाबा अरे तू फोनवरच इतका बोलतोस की माझी झोपच होत नाही. त्याबरोबर लगेचच आता आरोहीने असं म्हटल्यावर अक्षय म्हणतो, नाही एवढं काही नाही आहे, ती उगाच खोटं बोलते आहे काही, पण असं काही नाही आहे. त्याबरोबर मग आता अक्षय म्हणायला लागतो की आणि पहिली गोष्ट, हा माझा पर्सनल मॅटर आहे, माझी पर्सनल स्पेस आहे, तुम्ही याच्यामध्ये नाही पडलात तर बरं होईल रमा मॅडम. त्याबरोबर रमा म्हणत असते, नाही बरोबर आहे, तुमचे पर्सनल प्रॉब्लेम, तुमची पर्सनल स्पेस सगळं मला मान्य आहे, ठीक आहे, पण जर तुमच्या ह्या पर्सनल गोष्टींमुळे माझ्या विद्यार्थ्यांना त्रास होत असेल तर मग मी तुम्हाला बोलणारच ना. समजतं आहे का तुम्हाला. आरोहीची झोप होत नाही आहे, तिला त्रास होतो आहे, तिचा अभ्यास होणार नाही, कळत नाही आहे का तुम्हाला. त्याबरोबर आता लगेचच अक्षय म्हणतो, आरोही इतकेच दुसरे विद्यार्थी. इतक्यात पुन्हा त्याला फोन येतो. मग तो पुन्हा फोनवर बोलू लागतो. आता फोनवर बोलतो आणि म्हणतो की हे बघ, मी जरा कामात आहे, तुला नंतर करतो. हो चालेल, हो. आणि मग तो लगेचच फोन ठेवून देतो. त्याबरोबर आता आरोही तिकडनं रमाला बाहेर पाठवते. आता लगेचच ती अक्षयला म्हणते, बाबा आपण एक गेम खेळूया. त्यावर अक्षय म्हणतो, खेळूया. मग आता आरोही त्याला म्हणते, मी तुला एक शब्द देणार, त्या शब्दावरनं तू मला दुसरा शब्द सांगायचा, डन. त्यावर अक्षय म्हणतो, बरं. मग आरोही म्हणते, पाऊस. त्यावर अक्षय म्हणतो, पाऊस, ढग. त्याबरोबर आरोही म्हणते, वा बाबा, आता नेक्स्ट वर्ड पाऊसच परत असेल तर. त्यावर अक्षय म्हणतो, पाऊस, 3. त्यावर आरोही म्हणते, 3 काय बाबा. त्यावर मग आता लगेचच अक्षय म्हणतो, 3 मैत्रीण ग ती, स्वरा. त्याबरोबर आता आरोही रमाकडे बघते आणि मग त्यांना कळालेलं असतं की अक्षय ज्या मुलीबरोबर बोलतोय तिचं नाव स्वरा आहे. त्यानंतर आता शशिकांत मुकादमांचा अक्षयला फोन येतो. ते विचारतात की काय सुरू आहे तिकडे. त्यावर अक्षय म्हणतो, बाबा, रमाला खूपच जास्त जेलेसी फील होती आहे, नाही म्हणजे रमा खूप जास्त चिडली आहे, हे सगळं अति होतं आहे असं वाटत नाही आहे का. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात की नाही रे, नाही, अजिबातच नाही. ह्या बायका ना अशाच असतात. ह्या बायका एखाद्या वेळी घरातलं सगळं एका दुसऱ्या बाईला देऊ शकतात, पण आपला नवरा कधीच नाही आहे. म्हणूनच तर हे सगळं करायचं आहे ना. इतक्यात तिकडे पिऊन काका येतात आणि अक्षयला सांगतात, अक्षय सर, तुम्हाला रमा मॅडमनी बोलावलं आहे. अक्षय म्हणतो, बाबा मी आलोच जाऊन, मला तिने बोलावलं आहे, बघतो काय काम आहे. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे नाही, पिऊनला सांग मी महत्त्वाच्या कामात आहे म्हणून, मला माझ्या हातातलं काम संपवून यावं लागेल, हातातलं काम संपल्याशिवाय मी असाच नाही येऊ शकत, कळलं का, सांग त्या पिऊनला. त्याबरोबर आता अक्षय म्हणतो, बाबा अहो पण. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे तू का करतोयस असं, मी सांगतोय तेवढं कर बरं तू. मी म्हटलं ना, तू पिऊनला सांग की मी कामात आहे व्यस्त, माझ्या हातातलं एवढं काम संपलं की मी येईन, जा सांग पिऊनला. त्यावर अक्षय म्हणतो, ठीक आहे. मग आता तो मुद्दामून फोनवरतीच बोलत राहतो, हो चालेल, हो ना, हो. त्याबरोबर मग पिऊन काका स्वतःहूनच म्हणतात, अक्षय सर, मला वाटतं तुम्ही व्यस्त आहात, मी एक काम करतो, मी नंतर येतो. नाही म्हणजे नंतर तुम्ही याल असं रमा मॅडमना सुद्धा सांगतो काय.
त्याबरोबर आता लगेचच तो म्हणतो की हो चालेल ना, आणि मग आता लगेच तिकडनं पिऊन काका निघून जातात. शशिकांत मुकादम म्हणतात, आता बघ, आता रमा किती चिडेल ते बघ, आता काय मस्त तिचा पापड होईल ते चिडून चिडून, आता बघशील. त्यावेळी इकडे रमा ही सर्च करत असते की कोण आहे नक्की ही मुलगी आणि ही कुठे अक्षयला भेटली असेल. रमा आता सगळं अक्षयचं सोशल मीडिया चेक करते, पण अक्षय तर सोशल मीडियावरच नसतो. मग रमा विचार करते, अरे हे सोशल मीडियावर तर नाहीच आहेत. मग जर ह्यांचं सोशल मीडियावर अकाउंटच नाही आहे तर यांना ही स्वरा भेटली कुठे असेल? ऑफिसमध्ये काम करत असेल काही यांच्याबरोबर? ऑफिस एम्प्लॉईजची लिस्ट चेक करायला हवी. मग आता रमा ऑफिसच्या एम्प्लॉईजची लिस्ट चेक करू लागते. आता लिस्टमध्ये तिला स्वरा नावाची मुलगी सापडत नसते. रमा विचार करते, आम्ही जेव्हा पूर्वीच्या घरी राहायचो तिकडे तर ही अशी स्वरा नावाची कोणतीही मुलगी तिकडे नव्हती त्यांच्या आयुष्यात. मग ही आली कुठून? त्यावेळी रमाला आठवतं की अक्षय कशावरून नाटक करत नसतील. कन्फर्म मला जळवण्यासाठी हे सगळं त्यांनी रचलेलं एक नाटक आहे. कोणी नाही आहे ही स्वरा वगैरे मुलगी, मला कळतं आहे ना आता. त्यावेळी त्या ठिकाणी लगेचच आता पिऊन काका येतात आणि म्हणतात की मॅडम अक्षय सर महत्त्वाच्या कामात व्यस्त आहेत, त्यांना यायला जरा वेळ लागेल. त्यावर रमा म्हणते, अच्छा महत्त्वाचं काम, असा किती वेळ लागणार आहे तुमच्या अक्षय सरांना इकडे यायला? त्याबरोबर आता पिऊन काका म्हणतात 3-4 तासात येतील असं मला वाटते. त्यावर रमा म्हणते 3-4 तास असं काय काम करतायत ते? त्यावर मग पिऊन काका सांगतात, अहो मॅडम कुठल्या तरी मुलीबरोबर बोलतायत ते स्वरा नावाच्या. त्यावर रमा म्हणते, पुन्हा स्वरा? रमा पिऊन काकांना विचारते, तुम्ही ओळखता का या स्वराला? त्यावर पिऊन काका म्हणत असतात, नाही हो मॅडम, मी कुठलं ओळखणार आहे त्यांना? ते तर आत्ता अक्षय सर फोनवर बोलत होते म्हणून समजलं, स्वरा नावाच्या मुलीबरोबर फोनवरती बोलत होते म्हणून. पण मॅडम एक गोष्ट सांगा, एखादं कोणीतरी आपल्या आयुष्यात आल्याशिवाय आपण थोडी ना स्वतःचं आयुष्य एवढं पूर्णपणे बदलून टाकू शकतो. आता बघताय ना तुम्ही, अक्षय सरांनी स्वतःला केवढं बदललं आहे. नाही म्हणजे अगदी सगळंच बदललं आहे की त्यांचं बोलणं, चालणं, कपडे घालण्याची पद्धत, सगळंच बदलून टाकलं आहे ना त्यांनी एकदम. मग आपल्या आयुष्यात कोणीतरी आल्याशिवाय आपण थोडीच ना असं स्वतःला एवढं पूर्णपणे बदलू शकतो. मला तर वाटतंय अक्षय सरांच्या आयुष्यात ना खरोखर कोणीतरी एकदम खतरनाक मुलगी आलेली असणार, तिनेच अक्षय सरांना एवढं बदललं आहे ना, नाहीतर त्याशिवाय काय अक्षय सरांचं एवढं बदलणं शक्य होतं का? त्यावेळी मग मात्र आता रमाला राग येतो. रमा म्हणते, काय चाललंय तुमचं? तुम्ही हे सगळं करायला येता शाळेत? त्याबरोबर पिऊन काका म्हणतात, मॅडम मी तर ते फक्त. त्याबरोबर आता रमा म्हणते, कोणाच्या आयुष्यात काय सुरू आहे, कोणाच्या आयुष्यात काय नाही हे बघायचं असतं तुम्हाला शाळेत येऊन, की कामं करायची असतात? चला निघा आणि कामं करा तुमची, निघा लवकर. त्यावेळी मग आता ते पिऊन काका बिचारे गुपचूपपणे त्यांचं काम करायला पुन्हा एकदा निघून जातात. इतक्यात साई आतमध्ये येतो. साई रमाला म्हणतो, आत येऊ का? त्यावर रमा म्हणते, काय पुन्हा तुमचं? इतक्यात रमाचं लक्ष जातं की तो तर साई आहे. रमा म्हणते, हो या ना साई. मग साई आतमध्ये येतो आणि रमाला म्हणतो, अहो हो रमा काय, किती चिडलाय तुम्ही? काय झालं? बाहेरपर्यंत आवाज जातोय. त्यावर रमा म्हणते, काही नाही साई. अहो काय आहे, आपल्या लग्नाची तारीख जवळ आली, अजून पत्रिकांचं काम कुठवर आलं आहे काही माहिती नाही आहे. पत्रिका कधी मिळणार साई? त्यावर साई म्हणतो, हो रमा मिळतील पत्रिकांचं काय एवढं, 2-3 दिवसात म्हणा किंवा या आठवड्याभरात म्हणा, आठवड्याभरात पत्रिका मिळून जातील आपल्याला, काही काळजी करायची गरज नाही आहे. त्यावर रमा म्हणते, अजून आठवडा लागणार आहे? त्यावर साई म्हणतो, हो पत्रिकाच तर आहे, आठवड्याभरात मिळून जातील. त्यावर रमा म्हणते, नाही साई, मला अजून आठवड्याभरात नाही तर मला आजच्या आज पत्रिका हवी. साई म्हणतो, काय आजच्या आज? अहो नाही हो रमा, आजच्या आज पत्रिका कशी मिळेल? आजच्या आज पत्रिका नाही मिळणार ना. त्यावर रमा म्हणते, ते मला काहीही माहीत नाही आहे, मला पत्रिका आजच्या आज हवी आहे साई. त्याबरोबर साई म्हणतो, पण द्यायची कोणाला आहे? रमा म्हणते, पहिली पत्रिका अक्षय मुकादमांना द्यायची. साई म्हणतो, बरं मी काय मॅनेज होईल ते बघतो आणि पत्रिका आणतो. त्यानंतर मग साई अक्षयकडे आलेला असतो आणि आता तो अक्षयला म्हणत असतो की आज संध्याकाळी मॅडमनी न्यू इयरसाठी पार्टी ठेवलेली आहे, तर अक्षय तुला स्पेशली इन्व्हाइट केलं आहे. त्यावर अक्षय म्हणतो, मग हे सांगायला मॅडम स्वतःच का नाही आल्या? त्यावर साई म्हणतो, अरे मी आणि त्या काय वेगळ्या आहोत का? मी आलो काय, त्या आल्या काय, म्हणजे एकच झालं ना.
तू ये हा संध्याकाळी पार्टीला आणि बाकीच्यांनी पण या. त्याबरोबर बाकीचे शिक्षकसुद्धा होकारार्थी मान डोलावतात. त्यानंतर मग आता संध्याकाळीच्या न्यू इयर पार्टीमध्ये सुद्धा अक्षय शशिकांत मुकादमांवर बरोबर फोनवर बोलत असतो आणि तो असं दाखवत असतो की जणू काही तो एखाद्या मुलीबरोबरच फोनवर बोलतो. इतक्यात त्या ठिकाणी काही शिक्षक येतात आणि आपण अक्षयसर डान्स करूया असं म्हणू लागतात. अक्षय म्हणतो माझा एवढा फोन संपू द्या, मग आपण लगेचच डान्स करायला जाऊ शकतो. इतक्यात त्या ठिकाणी साई आणि रमा येतात. मग अक्षय हो मी करतो तुला थोड्या वेळात स्वरा असं म्हणत फोन कट करतो आणि मग आता लगेचच तो अक्षय आणि रमाकडे येतो आणि मग अक्षय आणि रमा यांनासुद्धा तो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि ही पार्टी कशासाठी ठेवली आहे असं विचारत असतो. इतक्यात पुन्हा त्याचा फोन वाजतो. अक्षय म्हणतो एक्सक्यूज मी हा बोल ग स्वरा. हो स्वरा काय बोलतेस तू हे? हो बरं चालेल, तू म्हणशील तसं बाबा, तू म्हणशील तसं सगळं बस. हो डन. हो तर इकडे आता बाकीचे सगळे शिक्षक हे आता जबरदस्ती करू लागतात रमाला आणि साईला की सर मॅम तुम्हीसुद्धा डान्स करा ना, सर प्लीज मॅम प्लीज. त्यावेळी मग रमा आणि साई हे दोघंजणं डान्स करायला सुरुवात करतात. आता दोघंजणं छान डान्स करत असतात, पण रमाचं सगळं लक्ष हे मात्र अक्षयवरतीच असतं. रमा साईबरोबरचा डान्स पूर्ण करते आणि म्हणते मी आलेच हां. आणि मग आता ती अक्षयकडे येते आणि अक्षयकडे येऊन ती आता अक्षयला म्हणू लागते मिस्टर देवधर, नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे. नाही म्हणजे फोनवर बोलणं इतकं गरजेचं आहे का की नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही फोनवरतीच बोलत राहाल? त्यावर लगेचच अक्षय म्हणतो एकच मिनटं, फक्त 1 मिनटं. स्वरा ऐक ना, ऐक ना प्लीज. बरं मी तुला नंतर करू का थोड्या वेळाने? अगं नाही, आज इथे पार्टी आहे ना म्हणून. ओके चालेल बाय. हो ग करतोय लगेच. हो नाही विसरणार तुला मी बाबा, तुला कसं विसरेन. मग आता तो फोन ठेवतो. रमा म्हणते नवीन वर्षाच्या शुभेच्छा मिस्टर देवधर. त्याबरोबर आता अक्षयसुद्धा म्हणतो तुम्हालाही मॅडम. त्यावर रमा म्हणते अशा कोरड्या शुभेच्छा द्याल का? त्यावर तो म्हणतो नाही गिफ्ट देतो ना मी. आणि मग तो एक फुगा घेतो साधासा आणि रमाला देत म्हणतो हे घ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. त्यावर रमा म्हणते थांबा माझ्याकडे सुद्धा तुमच्यासाठी गिफ्ट आहे हां, एकच सेकंद. आणि मग रमा लगेचच तिकडे जाऊन तिच्या आणि साईच्या लग्नाची पत्रिका आणते आणि ती अक्षयला देत म्हणते ही घ्या माझ्याकडून हे तुमच्यासाठी रिटर्न गिफ्ट, माझ्या आणि साईंच्या लग्नाची पत्रिका. नक्की या आमच्या लग्नाला, तुम्ही याल ना? त्यावेळी अक्षय म्हणतो ऑफकोर्स येऊ, पण एकच सेकंद फक्त 1 सेकंद. तुम्हालासुद्धा रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे जे माझ्याकडेच राहिलं आहे. मी आलो रिटर्न गिफ्ट घेऊन आणि मग लगेचच जाऊन अक्षय स्वराच्या आणि त्याच्या लग्नाची पत्रिका आणत म्हणतो ही घ्या ही माझ्या आणि स्वराच्या लग्नाची पत्रिका, तुम्ही आणि साई सरांनीसुद्धा नक्की यायचं. आणि मग तो आता बाकीच्या शिक्षकांकडे येतो आणि सगळ्या शिक्षकांना सांगू लागतो की आज रमा मॅडमने ही पार्टी ठेवली आहे, ते म्हणजे त्यांच्या लग्नाचं आमंत्रण आपल्या सगळ्यांना द्यायला. खरंच मी खूप खुश आहे रमा मॅडमसाठी आणि साई सरांसाठी सुद्धा. खरंच आय एम व्हेरी हॅपी फॉर यू बोथ. तुम्ही खूप छान दिसाल एकत्र. खरंच आता रमा ही अक्षयचं हे बोलणं ऐकून खरं तर रागवते, पण आता ती काही बोलत नसते. तर साई म्हणतो खरंच तुला एवढा आनंद झाला माझ्या आणि रमाच्या लग्नाच्या पत्रिका बघून काय? त्याबरोबर अक्षय म्हणतो ऑफकोर्स मला खूप आनंद झाला आहे. तुम्ही आणि रमा मॅडम लग्न करता या गोष्टीचा मला खरोखर भरपूर आनंद झाला आहे, मला बरं वाटतं आहे. त्याबरोबर आता इतर सगळे शिक्षकसुद्धा टाळ्या वाजवतात आणि सगळेच जण म्हणजे आपापला आनंद व्यक्त करत असतात. त्यानंतर मग आता साई म्हणतो नाही जर आनंद तुला झाला असेल आणि इतका झाला असेल तर खरोखर ही खूप छान गोष्ट आहे. पण आता इकडे अक्षयने त्याच्या लग्नाची पत्रिकासुद्धा सगळ्यांना दाखवलेली असते आणि सांगितलेलं असतं की ही माझ्या लग्नाची पत्रिका आहे, माझ्याही लग्नाला सगळ्यांनी नक्की यायचं आहे आणि माझ्या बायकोचं नाव आहे स्वरा. आता रमा स्वराचं नाव बघते आणि खरं तर ती जरा अपसेट होते. अक्षय रमाचा चेहरा बघतो आणि मग त्याला आठवतं की या स्वरा नावाच्या पत्रिकेचा जन्म झाला कसा. त्याला आठवतं की शशिकांत मुकादमांनी त्याला पत्रिका दाखवली साईच्या आणि रमाच्या लग्नाची. त्यावेळी अक्षय म्हणाला होता की अच्छा म्हणजे ही पत्रिका द्यायची आहे मला, म्हणून तर रमाने मला पार्टीला बोलावलं. पण मग आता मी काय करू, मला काही सुचतच नाही आहे. त्यावेळी शशिकांत मुकादमांनी त्याच्याकडे ती पत्रिका आणली आणि त्याला सांगितलं ही तुझ्या आणि स्वराच्या लग्नाची पत्रिका, ही नेऊन तू रमाला द्यायची. त्यावर रमा
तुला ही पत्रिका दाखवायची? अक्षय म्हणतो, अहो तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतं आहे का बाबा? नाही असं काही करू शकत नाही आम्ही. नाही, रमा हुशार आहे, रमा लगेच ओळखेल की ही पत्रिका वगैरे हे सगळं खोटं आहे. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, तुझा फोन दाखव. अक्षय फोन देतो. शशिकांत मुकादम म्हणतात, हे बघ, मी तुझ्या फोनमध्ये माझं नाव काय म्हणून सेव्ह केलं आहे? स्वरा. म्हणजे आता मी जेव्हा फोन करेन तेव्हा तुझ्या फोनवरती स्वराचा फोन आलेला असेल. कळलं का तुला? आणि आता तू रडत बसू नको. त्यावर अक्षय म्हणतो, आणि जर मला ती म्हणाली की तिला स्वराबरोबर बोलायचं तर मी काय करू? स्वराबरोबर बोलायला म्हणून तिला मी कोणाबरोबर बोलायला देऊ? तुमचा आवाज ऐकेल ना ती स्वरा म्हणून. त्यावर मग शशिकांत मुकादम म्हणतात, अरे पण तुला तुझा फोन तिला फोनवर बोलायला द्यायचंच काय आहे? तू सांग ना तिला की तू का म्हणून माझ्या फोनवर बोलशील? हे माझे पर्सनल स्पेस आहे, हे सगळं माझं पर्सनल आहे, दॅट्स इट. फोन देणारच कायस तू तिला? त्याबरोबर मग अक्षय म्हणतो, हां हे बरोबर आहे. शशिकांत मुकादम म्हणतात, हे बघ अक्षय, गड्या आता पुन्हा माघार घ्यायची नाही. एकदा आता पुढे जायला लागलो आहे ना तर असंच वेगाने पुढे जात राहायचं. समजलं ना तुला? आता आपण हार मानायची नाही आहे पठ्ठ्या. त्याबरोबर अक्षय लगेचच म्हणतो की हां बाबा कळलं, आता हार मानायची नाही, आता असंच वेगाने पुढे जात राहायचं. कळलं बाबा, तुम्ही आता काही काळजी करूच नका. बघा आता मी काय मस्त गेम खेळतो, तो तुम्ही रचलेला गेम आहे पण मी परफेक्ट खेळतो. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, हेच स्पिरिट हवं आहे आपल्याला. आणि चेहऱ्यावरती हा असाच कॉन्फिडन्स, चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स आहे ना अक्षय, बिलकुल डगमगू द्यायचा नाही आहे. चेहऱ्यावरती हा असाच कॉन्फिडन्स असायला हवा. समजलं ना? त्यानंतर मग आता अक्षय हे सगळं आठवत असतो आणि शशिकांत मुकादमांनी सांगितल्याप्रमाणेच तो वागतही असतो. आता रमाला मात्र हे सर्व बघून नाराज वाटत असतं, पण गप्प राहण्यावाचून तिच्याकडे काही पर्याय नसतो. त्यानंतर मग रमा ही अक्षयला विचारत असते की कोण आहे ही स्वरा? मी तर कधी हिचं नाव ऐकलं नव्हतं, मला सांगा ना हिच्याबद्दल. त्यावेळी अक्षय हा रमाला काहीच उत्तर देत नाही. इवन तो रमाला स्वराबद्दल काही सांगत नाही. फक्त तो एवढंच सांगतो की मला आवडते ती आणि हे आमचं पर्सनल आहे. त्यानंतर मग अक्षय तिकडनं बाहेर निघून जातो. रमा म्हणत असते की अक्षय, मला खात्री आहे या स्वराबद्दल तुम्ही स्वतः मला सांगाल. तर इकडे आता इरावती संध्याला म्हणते की मला तरी बघू देत, ही स्वरा नक्की आहे तरी कोण? मी बघते ना आता स्वरा कोण आहे ते मलाच कळेल. रमा ठरवते की आता अक्षय येऊन माझ्याशी स्वतः बोलतील आणि स्वतः मला स्वराबद्दलसुद्धा खरं सगळं सांगतील. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.